गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे आणि मी आलेले आहे इथं टेरेसवरती वॉकिंगसाठी. तर आजचा जो दिवस आहे ना तो होता रविवारचा आणि सकाळी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता. सध्याला ना बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे. तर उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे तरी बऱ्याच ठिकाणी ना पावसाचंही वातावरण होत आहे. तर आमच्या तिकडे तर आज पाऊस नव्हता आलेला, पण जे सकाळचं वातावरण आहे, जे ढग आहेत ना ते तुम्ही इथं पाहू शकतात. एकदम काळे काळे झालेले होते. मोबाईलमध्ये ते हवं तेवढं कॅप्चर नाही झालं तरी पण ना खूप सारे ढग असे भरून आलेले होते, काळे काळे झालेले होते आणि वातावरणही बऱ्यापैकी पावसाचं झालेलं होतं. पण पाऊस काही दिवसभरामध्ये पडलाच नाही. आणि वॉकिंग करून झाल्यानंतर मी आलेले आहे इथे घरी. आज रविवार असल्यामुळे मुलांच्या शाळेला सुट्टी होती आणि त्यामुळे मला त्यांचं काही टिफिन वगैरे करण्याची घाई गडबड अजिबात नव्हती. तर नाश्ता वगैरेही मी सर्व ना एकदम आरामामध्ये सर्व बनवलेलं आहे आज. तर घरी आल्यानंतर मी घरामध्ये झाडू वगैरे करून घेतलं. त्यानंतर जी भांडी वगैरे घासून ठेवली होती ती सर्व लावली. किचन काउंटर वगैरे पुसून क्लीन केला आणि इथं मी रोज सकाळी ना गरम पाणी वगैरे घेते, कॉफी आणि लिंबू टाकून. तर ते घेतलं. त्यानंतर तोपर्यंत बाकीचेही उठलेले होते. तर आता मी इथे नाश्ता बनवायला घेतलेला आहे. सिंपल नाश्ता बनवणार आहे आज. तर ब्रेड वगैरे घेतलेले आहेत, ब्राऊन ब्रेड. त्याला सॉस वगैरे लावला. पुदिना चटणी सध्याला माझ्याकडे संपलेली आहे. नेहमी माझ्या फ्रीजमध्ये पुदिन्याची चटणी अवेलेबल असते, पण सध्या संपली होती तर फक्त मी सॉस लावलेला आहे. त्यानंतर बटाटाची जी भाजी असते ना आपण पराठ्यामध्ये भरतो, तर तीच भाजी माझ्याकडे शिल्लक होती, ज्यामध्ये मीठ मसाला वगैरे सर्व असं काही मिक्स आहे. तर ते मी ब्रेडला लावून घेतलं. सोबतच चीज किसून घेतलेला आहे आणि बस दुसरे ब्रेड यावरती ठेवून प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर तव्याला लावलं थोडंसं तेल आणि हे ब्रेड दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती ना छान असे मी भाजून घेतलेले आहेत. तर सर्वांसाठीचा नाश्ता आज मी हाच बनवला होता. तर बस ब्राऊन ब्रेड किंवा ब्रेड पॅटीस, ब्रेड सँडविच जे काय आहे ते बनवून तयार झालेले आहेत. नाश्ता वगैरे सर्वांचा करून झाल्यानंतर मी इथं माझी आंघोळ वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे. एरवी देवपूजा जी आहे ना मी थोडीशी लवकर करते, पण रविवारच्या दिवशी देवपूजा थोडीशी उशिरा करते. त्याचं कारण असं की रविवारच्या दिवशी ना मंदिर मला पूर्ण क्लीन करायचं असतं. त्यानंतर जे मी वाट्यांमध्ये तांदूळ वगैरे ठेवते ना ते तांदूळ मला चेंज करायचे असतात. त्याचबरोबर देवांना लेपन करायचं असतं. तर यामध्ये ना जवळपास 1 तासभराचा टाईम निघून जातो. त्यामुळे मी डिटेलमध्ये किंवा एकदम आरामात जी देवपूजा आहे ना ती रविवारीच करते. एरवीही माझं मंदिर मी रोजच क्लीन करते. रोज देवांना आंघोळी वगैरे स्वच्छ करून मंदिरामध्ये त्यांची स्थापना वगैरे करून पूजा करते. पण रविवारी जी पूजा आहे ना माझी ती थोडीशी मी जास्त वेळ देऊन करते, कारण त्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असते. त्यांना शाळेत सोडायला जा, घ्यायला जा, त्यांचा टिफिन वगैरे बनवा, एवढी काही मला घाई गडबड नसते. त्यामुळे रविवारचा हा जो दिवस आहे तो मी पूर्ण देवपूजेसाठी, व्यवस्थित देवपूजा करण्यासाठी दिलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात देवांना छान असं लेपन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग देव मी पाण्याने स्वच्छ धुवून काढणार आहे. तर कुठलेही पावडर वगैरे काही इथं मी वापरलेलं नाही. जे घरगुती आपल्या वस्तू असतात, पदार्थ असतात, त्यापासूनच मी नेहमी देव अशा पद्धतीने क्लीन करते. तर तुम्ही इथं पाहू शकता देव स्वच्छ धुतल्यानंतर किती चमकदार असे झालेले आहेत. बस आता देवाचं ताट, तांब्या, त्यानंतर देवाचा कलश, नारळ वगैरे हे स्वच्छ कपड्याने मी पुसून काढणार आहे आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये देवांची स्थापना करेल. तर हा जो नारळ आहे मला बऱ्याच वेळा विचारण्यात येते की नारळाला तुम्ही अशा पद्धतीने लाल रंगाचा कपडा का बरं गुंडाळून ठेवतात. तर काय झाले की हा जो नारळ आहे तो तुम्ही पाहू शकतात खूप मोठा झालेला आहे. त्याला आता सध्याला ना कुंडीत लावायची गरज आहे आणि मी लवकरच तो कुंडीमध्ये लावणार आहे. तर त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे आणि त्या मुळ्यामुळे काय होतं आहे की तो जो नारळ आहे ना
पूर्ण खाली कलशामध्ये तांब्यामध्ये ना बुडून राहत नाही. आणि जर त्याला कपडा गुंडाळला नाही तर तो जो नारळ आहे तो लगेच सुकल्यासारखा होतो. कपडा जर गुंडाळला तर तो कपडा थोडासा पाण्यामध्ये बुडलेला राहतो आणि त्यामुळे दिवसभर नारळ हिरवा राहायला मदत होते. आणि कपड्यामुळे त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्यालाही पाणी मिळते. आणि जर नुसता आपण कपडा न गुंडाळता असाच नुसता नारळ ठेवला तर त्यानंतर कालांतराने जेव्हा त्याला मुळ्या फुटायला सुरुवात होते तर त्या मुळ्या खूप वेगवेगळ्या बाजूला अशा पसरल्या जातात. थोडासा कपडा गुंडाळला की मग त्या तिथल्या तिथंच राहायला मदतही होते. तर पालघरमध्ये मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जा, एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जा, कुठल्याही स्टेशनरीमध्ये जा, ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने नारळ दिसेल ना तर तेव्हा त्या नारळाच्या भोवतीनं तुम्हाला अशा पद्धतीने लाल कपडा गुंडाळलेला नेहमी दिसून येईल. सुरुवातीला मीही तो कपडा काही गुंडाळत वगैरे नव्हते, पण नंतर मग गुंडाळायला मी सुरुवात केली. तर आता त्या नारळाच्या बाजूलाच मी दुसरा एक छोटा कलश ठेवलेला आहे. त्यामध्येही एक नारळ आहे, तुम्ही इथं पाहिलं असेल. तर तो जो नारळ आहे तो मी संकष्टीच्या दिवशी जेव्हा मंदिरामध्ये गेले होते तर त्या मंदिरामध्ये मला देण्यात आलेला होता. तर आता हा जो नारळ आहे तो खूप मोठा झाला आहे, त्याला मी कुंडीमध्ये स्थापन करणार आहे. तर मग तो स्थापन करण्याच्या अगोदरच मी मंदिरामध्ये ना दुसऱ्याही कलशाची म्हणजे नारळ असलेल्या कलशाची स्थापना केली. संकष्टीच्या दिवशी रात्रीच त्याची मी स्थापना केलेली आहे. तर बस आता देवाची स्थापना वगैरे करून झाली. खूप छान असे देवांना मी फुले वगैरे वाहून घेतलेली आहेत. त्यानंतर दिवा वगैरे लावला, अगरबत्ती ओवाळली. प्रसादासाठी मी बदाम ठेवलेले आहेत. जेव्हा दुसरा स्वयंपाक वगैरे बनवेल तर मग त्याचा नैवेद्य दाखवेल, पण आता सध्याला तरी मी बदाम वगैरे ठेवलेले आहेत. आणि बस झालेली आहे आजची देवपूजा. त्यानंतर दरवाजाच्या बाहेर रांगोळी, तुळशीची पूजा वगैरे खूप सारं केलेलं होतं, पण मी एवढं काही ते डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं नाही. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर देवपूजा वगैरे सर्व मी आवरून घेतलेलं आहे. खूप वेळ झालेली आहे. आता रविवारी असाही मला देवपूजा करायला खूप वेळ लागतो, कारण 1 तासभर तरी जातो पूजा वगैरे करायला, कारण पूर्ण मंदिर क्लीन करायचं असतं. देवांचं पूर्ण साफसफाई ते खूप सारा वेळ जातो. तांदूळ बदलायचे असतात. तर जस्ट आता पूजा वगैरे झालेली आहे करून, आणि त्यानंतर मी जाणार आहे आता स्वयंपाक बनवायला. स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत मी पुढे शेअर करेलच. छान इंटरेस्टिंग अशी रेसिपी शेअर करणार आहे. या अगोदरही खूप वेळा शेअर केलेली आहे, तरी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज नव्याने शेअर करणार आहे. चला तर मग आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते. तर रस्सेवाली भरलेल्या वांग्याची रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर इथे मी खूप सारी वांगी घेतलेली आहेत. त्यानंतर बाजूलाच मी मिठाचं पाणीही करून घेतलेलं आहे थोडंसं. तर ही जी वांगी आहेत ती आपल्याला अशा पद्धतीने 4 भागांमध्ये ना कट करून घ्यायची. पूर्ण सेपरेट कट नाही करायची, जॉईंट राहिली पाहिजे. आणि त्याची जे वरचा भाग आहे ना सालपटाचा, तो थोडासा आपल्याला काढून बघायचा आहे, म्हणजे त्यामध्ये अळी वगैरे असते बऱ्याच वेळा. तर मग ते आहे की नाही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकायचे. तर या वांग्याच्या देठाचा जो भाग आहे तोही थोडासा मी कट करून घेतला आहे. त्यानंतर मिठाच्या पाण्यात टाकून थोडीशी हाताने सर्व वांगी मी चोळून घेतलेले आहेत. आता या वांग्यामध्ये भरण्यासाठीचा जो मसाला आहे तो आपण तयार करणार आहोत. तर इथं मी घेतलेला आहे खोबऱ्याचे तुकडे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. 1 हिरवी मिरची घेतली होती तीही टाकली. या स्टेजला तुम्ही लसूणही ॲड करा. माझ्याकडे लसूण संपला होता म्हणून मी नाही ॲड केला. थोडेसे कच्चे धने जर असतील तर तेही आवर्जून ॲड करा. माझ्याकडे तेही नव्हते म्हणून मी नाही ॲड केले. सोबतच त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर जो भाजलेल्या शेंगदाण्याचा जे भाजलेले शेंगदाणे असतात ते टाकून मिक्स करून घेतलेला आहे. तर हा आपला वांग्याचा मसाला तयार आहे. तो मी एका प्लेटीमध्ये काढून घेतला. त्यामध्ये ठरलेले सर्व बेसिक मसाले, हळद पावडर, सोबतच धने पावडर वगैरे, चवीनुसार मीठ आणि घरगुती घाटी मसाला वगैरे जे काही आहे ते सर्व ॲड केलेलं आहे. तुम्ही कोथिंबीरही इथे ॲड करू शकतात, पण माझ्याकडे असती ही नव्हती. तर असं त्यानंतर मी 2 चमचे दही टाकलेलं आहे. थोडंसं तेलही टाकलं होतं आणि छान मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर वांग्यामध्ये टाकलेली पाण्यामध्ये टाकलेली जी वांगी आहेत ती काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत.
त्यानंतर हा जो तयार मसाला आहे तो आपल्याला या वांग्यामध्ये भरायचा आहे। अशा पद्धतीने थोडासा प्रेस करून भरायचा म्हणजे तो बाहेर येणार नाही। तर सर्व वांग्यांमध्ये माझा मसाला भरून झालेला आहे। आता ही रेसिपी तुम्ही कढईमध्येही बनवू शकतात, कुकरमध्येही बनवू शकतात। तर झटपट बनवायची असेल तर शक्यतो कुकरचाच वापर करा। तर मी कुकरमध्येच बनवणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये 2 पळ्याभर तेल घेतले आणि सोबतच त्यामध्ये टाकलेले आहे जिरे, कढीपत्ता आणि छान अशी फोडणी तडतडून घ्यायची आहे। त्यानंतर ही वांगी टाकायची आणि 4 ते 5 मिनटं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये ना हळद टाकून परतून घ्यायचे आहेत। तर लगेच पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही। कमीत कमी 4-5 मिनटं तरी वांगी आपल्याला छान अशी या तेलामध्ये ना परतून घ्यायची। 4-5 मिनटानंतर आपण जो मसाला भरून थोडासा मसाला उरलेला आहे तो मसाला यामध्ये टाकायचा आणि पुन्हा 2-3 मिनटं वांगीना चांगली परतून घ्यायची आहेत। तर जवळजवळ 20 ते 30% वांगी जी आहे ना आपल्याला या पद्धतीनेच थोडीशी परतून घ्यायची आहेत। थोडंसं मी ताटलीत जो मसाला होता ना त्यामध्ये पाणी टाकून तेही ॲड केलेलं आहे। पुन्हा वांगी झाकण ठेवून चांगली 4-5 मिनटं शिजवली। वांग्याला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जोपर्यंत अशा पद्धतीने तेल सुटत नाही तोपर्यंत त्यामध्ये ना पाणी अजिबात ॲड करायचं नाही। जेव्हा मसाल्याला तेल सुटेल, त्याचा छान असा वास यायला सुरुवात होईल, तेव्हा त्यामध्ये ना आपल्याला पाणी ॲड करायचं। तर पाणी ॲड केल्यानंतर ना त्यामध्ये टाकलेलं आहे मी अजून वरतून थोडंसं मीठ। सुरुवातीला मसाल्यामध्येही मीठ ॲड केलं होतं, पुन्हा वरतूनही मी थोडंसं ना मीठ ॲड केलं आहे। बस कुकरला झाकण लावायचं आणि फक्त 1 शिटी करून घ्यायची आहे। आता वांग्याचा हा गुणधर्म असतो की वांगं हे पूर्णतः म्हणजे 100% शिजवून खाऊ नये। त्यामुळे ना वांगं एकदम कट टू कट शिजवायचं कधीच म्हणजे शिजवायचं नाही। तर 2 शिट्ट्या अजिबात करू नका, नाहीतर वांग्याचा पूर्ण गाळ होऊन जाईल। 1 शिट्टी भरपूर होते, तर फक्त 1 शिट्टी केली आणि लगेच मी गॅस बंद करणार आहे। तर बाजूलाच मी बाजरीच्या भाकरीही बनवून घेतलेल्या आहेत। अशी भरलेल्या वांग्याची भाजी असेल ना तर त्यासोबत खाण्यासाठी ना बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात। तुम्ही अगदी चपातीसोबत, भातासोबतही खाऊ शकतात, पण मला बाजरीच्या भाकरीसोबत अशी भाजी खूप आवडते। तर दोन्हीही बाजूने भाकरी भाजून तयार झालेली आहे। त्यानंतर मी डायरेक्ट गॅसवर टाकली। अशा पद्धतीने चांगली फुगेपर्यंत ना सर्व बाजूंनी भाजून घेतली। तर बस बाजरीच्या भाकरीही बनवून तयार झालेल्या आहेत। कुकर झालेला आहे। त्यानंतर त्याची पूर्ण वाफ जी आहे ना ती जाऊपर्यंत मी कुकर असा झाकण ठेवून दिलेला होता। तर पूर्ण वाफ गेल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। खूप सुंदर रंगही त्याला आलेला आहे। त्यानंतर जे किचन काउंटर होतं ते मी पूर्ण क्लीन करून घेतलं, भांडी वगैरे सर्व घासून काढली आणि किचनमधलं माझं सर्व कामही आवरलेलं आहे। तर रविवार आहे, मुलं घरीच आहेत, तर माऊ इथे खेळत आहे। तर अशा पद्धतीने माझं रविवारचं जे रुटीन आहे ना ते असतं, जे मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर हे आहे आपलं पूर्ण क्लीन केलेलं किचन आणि इथं आहे आज सकाळी केलेली देवपूजा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।